बदलत्या काळाची गरज ओळखून आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत। मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले। भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना वाहतूक व्यवस्थेतही हरित क्रांती घडवणं अत्यंत आवश्यक आहे। भविष्यातील प्रवास इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित असणार असून त्यासाठी एसटी महामंडळ आजपासूनच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। सध्या एसटी महामंडळाच्या जवळपास 90% बसेस पारंपरिक डिझेल इंधनावर चालतात, मात्र टप्प्याटप्प्याने या बसेस इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे। भविष्यात नव्या बसेसच्या खरेदीतही ई बसेसना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं। याच अनुषंगाने एसटीच्या जागेवर सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल आणि सीएनजी सोबतच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारणं अनिवार्य करण्याचा विचार सुरू आहे। या उपक्रमामुळे एसटी महामंडळाला आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार असून एकाच ठिकाणी पारंपरिक इंधनासह इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा मिळाल्यानं भविष्यातील वाहन व्यवस्थेला मोठं प्रोत्साहन मिळणार आहे।